चला तर मंडळी, आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम मी इथे शेंगदाणे रोस्ट करून घेत आहे। शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण हे तीळ अगदी मंद आचेवर फ्राय करून घेऊया। आपण आता सुकं खोबरं पण आपण भाजून घेऊया। खोबरं पण आपण अगदी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथे मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे। तेल तोपर्यंत गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता आपल्याला कांदाही भाजून घ्यायचा आहे। भोगीची भाजी ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची मिक्स भाजी असते। तुम्ही इथे बघू शकता, ओला वाटाणा मी घेतलेला आहे, घेवडा घेतलेला आहे, गाजर, ओला हरभरा, बोर आणि पावटे घेतलेले आहेत। हे सगळ्या भाज्या आपल्याला उकळून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता मी यामध्ये या सर्व भाज्या ऍड करते आहे। पाच ते 6 मिनिट त्याची एक शिट्टी येईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। घेतलेली आहे ही पण आपण कट करून बाकीच्या भाज्यांसोबतच उकळून घ्यायची आहे। तर मी व्यवस्थित कट करते आहे। ती भोगीची भाजी पण आपण त्या भाज्यांमध्ये ऍड करून घेऊया। बाकीच्या भाज्या मी यामध्ये ऍड केलेल्या आहेत। आता आपण वांग पण त्यामध्ये ऍड करूया। वांग्याचे उभ्या 4 फोडी करून घ्यायच्या। वांगी पण माझे इथे कट करून झालेले आहेत। आता मी ही कुकर मध्ये ऍड करते आहे। चला आता कुकर लावून याची एक शिट्टी काढून घेऊया। भाज्या आपण एका साइडला उकडायला ठेवलेल्या आहेत। तोपर्यंत माझा कांदाही ब्राउनिश भाजून झालेला आहे। एका प्लेट मध्ये मी ही कांदा काढून घेते। ग्रेव्हीसाठी आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आलं लसूणही आपण थोडंसं फ्राय करून घेऊया। आलं लसूण आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे। त्यामध्ये टोमॅटो ऍड करूया। चला, आपल्या आलं लसूण आणि टोमॅटो पण व्यवस्थित भाजून झालेला आहे। चला, आता आपण ही कोथिंबीर पण कट करून घेऊया। ह्याची आपल्याला मस्त अशी ग्रेव्ही बनवायची आहे। आणि आपण थोडा कढीपत्त्याची पाने पण ऍड करूया। आलं लसूण पेस्ट, कांदा आणि टोमॅटोची आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे। आता आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते आपल्याला ओबडधोबड कुटून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याचा आपण बारीक कूट करून घेतोय थोडासा। शेंगदाणे आपले ओबडधोबड कुटून झालेले आहेत। आता आपण भाजून घेतलेले तीळ पण थोडेसे कुटून घेऊया। भाजलेल्या तिळामुळे अगदी खमंग होते भाजी। आपण थोडेसे ह्याला बारीक करून घेऊया। आपले तीळ पण बारीक करून झालेले आहेत, हे काढून घेऊया। जिरी मोहरी टाकून झाली। आता आपण यामध्ये कच्चे मसाला ऍड करत आहोत। चला तर आपली फोडणी इथे देऊन झालेली आहे। जिरी मोहरी, कच्चे मसाले आणि जी ग्रेव्ही आपण केली होती ती ग्रेव्ही, हळद, मीठ आणि लाल तिखट आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे। चला तर आपली फोडणी देऊन झालेली आहे। आता तेल सुटेपर्यंत ती आपल्याला भाजून घ्यायची आहे। फोडणीला मस्त तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये हा मसाला ऍड करूया। आता आपण यामध्ये 1 मिरची लाल तिखट ऍड करतो। नंतर यामध्ये 1 स्पून किचन किंग मसाला पण ऍड करूया। नंतर 2 टीस्पून मीठ ऍड करू।
आता आपल्याला ही ग्रेव्ही 4 ते 5 मिनिट मस्त भाजून घ्यायची आहे। आता आपल्याला ही ग्रेव्ही 4 ते 5 मिनिट मस्त भाजून घ्यायची आहे। आता ही ग्रेव्ही आपण 4 ते 5 मिनिट झाकून ठेवूया। चला तर आपली फोडणी तयार होते, तोपर्यंत आपण शिजलेल्या भाज्या काढून घेऊया। येस, खूप मस्त आपल्या भाज्या वाफवून निघालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। मस्तच सगळ्या भाज्या अगदी छान वाफवून निघालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। चला तर आता आपली ग्रेव्ही बनवून तयार आहे। आता आपण सुक्या भाजीसाठी थोडीशी आपली ग्रेव्ही काढून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप छान तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला। ग्रेव्हीला अगदी व्यवस्थित तेल सुटलं की आपली ग्रेव्ही व्यवस्थित भाजली आहे हे आपल्याला समजून येतं। त्यातली थोडी ग्रेव्ही सुक्या भाजीसाठी मी दुसऱ्या पॅनमध्ये काढून घेतली आहे। अगदी खमंग असा वास येतोय ग्रेव्हीचा। सुक्या भाजीसाठी मी थोडीशी ग्रेव्ही त्या पॅनमध्ये काढून घेतल्या। त्या ज्या वाफवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या आपण यामध्ये ॲड करूया। आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जे ओबडधोबड कुटून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे आहेत ते आपण थोडेसे यामध्ये ॲड करून घेऊया। आपण एका पॅन मध्ये सुकी भाजी 3 ते 4 मिनिट मंद आचेवर गरम करून घेणार आहोत। तोपर्यंत पॅरलली आपण पातळ भाजी बनवून घेणार आहोत। या उकडलेल्या भाज्या मी एका प्लेट मध्ये काढून घेतल्या आहेत, त्या मी आता यामध्ये ॲड करते आहे। आता हे राहिलेलं पाणी आपण यामध्ये ॲड करून घेऊया। चला तर आपली मस्त तर्रीवाली भाजी तयार आहे। आता आपण यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेऊया। अगदी शेवटी आपल्याला हे ॲड करायचं आहे आणि शेवटी आपण गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेऊया। आपली सुकी भाजी पण तयार आहे। गार्निशिंगसाठी थोडीशी मी कोथिंबीर यामध्ये ॲड करते आहे। अशा पद्धतीने आपली सुकी भाजी आणि पातळ भाजी भोगीसाठी तयार आहे। तुम्हा सर्वांना भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। एन्जॉय। आपली भाजी बनवून झालेली आहे, तोपर्यंत आपण बाजरीची गरमागरम भाकरी बनवून घेऊया। बाजरीची भाकरी आणि त्यावर आपण वरून थोडेसे तीळ ॲड करूया। मस्त थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी आणि तीळ खाल्लेले शरीरासाठी चांगले असतात। मस्त ह्याला आपण व्यवस्थित पाणी लावून घेऊया। सर्व बाजूंनी ह्याला पाणी लावून घेतलं। मस्त अगदी खमंग अशी बाजरीची भाकरी पण आपली तयार होते आहे। दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित भाकरी भाजून घेऊया। मस्त टम्म फुगली आहे आपली भाकरी, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपली भोगीची थाळी तयार आहे। कांदा, लिंबू, सुकी भाजी, पातळ भाजी, भात, बाजरीची गरमागरम भाकरी आणि तिळाचे लाडू। आणि आपली भोगीची थाळी तयार आहे।
तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। अशाच नवनवीन क्विक अँड इझी रेसिपीजसाठी मोनालीज किचनला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामलाही नक्की फॉलो करा। थँक्यू।